नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी मसाला। तुम्ही हा इथे कोळंबी मसाला पाहू शकता, काय अप्रतिम दिसत आहे। चवीला तर भन्नाट असा लागतो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। काही वेळेला आपण जेव्हा कोळंबी बनवतो तेव्हा ती आपली अशी चिवट बनते, तर त्यासाठीही इथे मी टिप्स दिलेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कोळंबी अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे। त्याचा जो काळा धागा असतो तोही याच्यातील काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबूचा रस, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट असं सर्व या कोळंबीला लावून घ्यायचं आहे आणि अशीच हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण कोळंबीचा मसाला बनवूया। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये 1-2 मीडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत ते घालायचे आहेत आणि छान असे आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत। कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे यासाठी परतत राहून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी कांदा भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो उभा कट करून घेतलाय तो घालणार आहोत। टोमॅटो ही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच आता 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। त्याचबरोबर इथे मी हा लसणाच्या पाकळ्या सालीसकट घातलेत, त्याच्यामुळे ह्या मसाल्याची चव खूप छान लागते। आता याच्यामध्ये 1-2 इंच आल्याचे तुकडे घातलेत, तेही व्यवस्थित घालून आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर ही थोडीशी परतून घ्यायची, नाहीतर ती मसाल्यामध्ये अशी काळपट दिसते। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित भाजले गेलेत। आता आपण हे मसाले बाजूला काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घेतलंय आणि आपण जे मॅरिनेशनसाठी कोळंबी ठेवली होती ती आता ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। काही जणांचं असं मत असतं की कोळंबी अशी फ्राय केली की ती खाताना चिवट लागते, पण असं अजिबात होत नाही। मी तुम्हाला नंतर ह्या व्हिडिओमध्ये एकदम बनवून झाली की कट करून दाखवेनच। तर आता इकडे एकीकडे कोळंबी फ्राय होते तर दुसरीकडे आपण मसाला गार झालाय तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याचं छान असं वाटण करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या हे मसाल्याचं वाटणही तयार आहे आणि एकीकडे आता आहे सर्व कोळंबी ही आपली फ्राय करून झालेली आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जो वाटण बनवून घेतलंय ते संपूर्ण वाटण ह्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी मसाला भाजण्यापासून कोळंबी मसाला बनवेपर्यंत एकाच कढईचा वापर केलेला आहे। तर आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला कढईने छान असं तेल सुटलेलं आहे, याचाच अर्थ मसाला छान असा भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया। इथे 1 चमचा मी धनेपूड घेतले, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घातलाय, 1 चमचा इथे मी फिश मसाला घातलाय, अर्धा चमचा हळद घातले, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण सुरुवातीला ही कोळंबीमध्ये मीठ घातलंय, त्यामुळे मिठाचा वापर आपण बघूनच करायचा आहे। आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आपण इथे मसाला शिजवून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हा मी मसाला इथे शिजवून घेतला आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त याला टेक्स्चर आलेला आहे आणि छान असा तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजला गेलेला आहे। आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जी आता फ्राय करून घेतलेली कोळंबी आहे ती या मसाल्यामध्ये घालून सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। सर्व मसाला व्यवस्थित ह्या कोळंबीला लागला गेला पाहिजे यापर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कोळंबी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत। तर अशा वेळी
गरम पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे, म्हणजे या पदार्थाची चव आहे तशीच राहते। तर इथे मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे। संपूर्ण पाणी मी कोळंबीमध्ये घालून घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कोळंबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जर कोळंबी मसाला जास्त घट्टसर करायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाण्याचा वापर करू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवून छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिट छान अशी उकळी येईपर्यंत इथे मी कोळंबी मसाला शिजवून घेतला आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। अगदी सुरेख आणि परफेक्ट असं हे टेक्स्चर इथे बनलं गेलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही कोळंबी इथे आपली शिजली गेलेली आहे। आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून पुन्हा एकदा ही सर्व कोळंबी मसाला आपण मिक्स करून घेऊया। अगदी चमचमीत आणि झणझणीत असा कोळंबी मसाला इथे तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला नक्की आवडेल। धन्यवाद।